तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या एका नवीन अपडेट्सवर. तर मित्रांनो, घरामध्ये जे आहे 2 गट पडलेले आहेत. तुम्हाला माहितीच आहे त्या 2 गटामध्ये एक बॅटल होणार आहे. त्या दोघांमध्ये जो जिंकेल तो जे आहे विनर ठरणार आहे कॅप्टन्सीसाठीचा. तर त्या 2 गटामध्ये पैकी एक गट जे आहे आयुषवाला त्यांची जे आहे राकेश दादासोबत भांडणं होताना दिसून येतात आणि दीपाली ताईसोबत पण. पण ती जी वादविवाद पाहून जे अनुश्री त्यांच्या ग्रुपमध्ये येऊन सांगते, "मी त्यांच्या ग्रुपमध्ये काडी टाकून आले आणि आता त्या आपला ग्रुप जिंकणं कन्फर्म आहे." म्हणजे यांच्या म्हणण्याचा अर्थ काय? त्यांना बॅटल करून जिंकायचं नाही. पुढच्या ग्रुपमध्ये फट पाडून स्वतःच्या वन साइड विजयी व्हायचं. जर दोघांनी बॅटल खेळला, तर त्यांना वाटते की त्यांचा ग्रुप जिंकू शकतो. त्यामुळे ते म्हणते, की आता त्यांच्यामध्ये भांडणं आहेत आणि ते आयुषला सपोर्ट पण करणार आहेत. म्हणजे आपण वन साइड जिंकणारच आहोत. असं म्हणून ते नाचायला लागते. त्यासोबत जे रुचिता पण नाचते आणि त्या त्या मोबदल्यात जे आहे जे भजनकर दादा आहेत ते म्हणतात, की असं करायला नाही पाहिजे कारण की आपण जे जिंकल्यानंतर सेलिब्रेशन करू. ते एक बंदा ज्या पॉझिटिव्ह कंटेस्टंट त्या ग्रुपमध्ये आहे. बाकीचेच निगेटिव्ह वाटत आहेत. कारण की अनुश्रीला जे आहे पुढच्याच्या हारण्याची जास्त खुशी होते स्वतःच्या जिंकण्यापेक्षा आणि अजून ती जिंकलेली पण नाही. तर पाहूया होतंय काय? कोण कोणाला सपोर्ट करते आणि करणार नाही. तर तुमची राय कमेंट करून नक्की सांगा काय होणार आहे? आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंतसाठी बाय.